मी आपलं एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या 19 जून 2026च्या आदेशामुळे राज्यातील महानिर्मिती जी सरकारची कंपनी आहे त्याचे 1600 मेगावॅटचे वीज संच मुदतीपूर्व बंद करून खासगी भांडवलदारांना फायदा पोहोचवणे या संबंधाने राज्यावर ओढवणारे आर्थिक आणि सामाजिक संकट याविषयी मी या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे या निमित्ताने मांडू इच्छितो। अध्यक्ष महोदय MERC ने महावितरणला अदानी पॉवरकडून 1600 मेगावॅट वीज खरेदीला मंजुरी दिली आहे। मात्र यासाठी महानिर्मितीचे चालू असलेले आणि जनतेच्या पैशातून उभारलेले 10 महत्त्वाचे वीज संच भुसावळ, खापरखेडा, नाशिक आणि चंद्रपूर 2030 पूर्वीच बंद करण्याचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत। या आत्मघातकी निर्णयाला महानिर्मितीने आक्षेप न घेता थेट शरणागती पत्करली आहे। वीज कायदा 2023 नुसार एवढ्या मोठ्या करारापूर्वी जाहीर जनसुनावणी घेणे बंधनकारक होते। कर्नाटक सरकारनं अशी जनसुनावणी घेऊन खाजगीकरण रोखले। टाटा पॉवरला वीजची सहमती दिली नाही। मात्र महाराष्ट्रात मर्क जनतेला अंधारात ठेवून अवघ्या 35 दिवसात या जनविरोधी प्रस्तावाला मंजुरी कशी देऊ शकते? अध्यक्ष महोदय, हे प्रकल्प बंद झाल्यास राज्यातील 14,000 कायमस्वरूपी आणि 20,000हून अधिक कंत्राटी कामगारांच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण होईल। तसेच देशातील विजेची मागणी पाहता जुने औष्णिक वीज प्रकल्प बंद न करता फ्लेक्झिबल मोडवर चालू ठेवण्याच्या केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या नियमांचे सरळ उल्लंघन आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या शेजारील गुजरात राज्य ज्याचा गवगव आपण करतो की गुजरात मॉडेल बघा, वीज वितरणाचं संपूर्ण नियंत्रण आजही सरकारी कंपन्यांकडे त्या ठिकाणी आहे आणि ते सुरक्षित आहे। मग महाराष्ट्रातच सरकारी वीज संस्थांचं खच्चीकरण करून संपूर्ण ऊर्जा क्षेत्र खासगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा हा कोणता डाव आहे? अध्यक्ष महोदय, आधी स्मार्ट मीटर, स्थिर आकार आणि इंधन समायोजन आकारामुळे FSC सामान्य ग्राहक होरपडत आहे। आता सरकारी स्वस्त वीज बंद करून खासगी कंपन्यांवर जर सोपवलं तर या संबंधी येथील नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार। दुसरं असं महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, याच आपल्या नियामक आयोगाने एक निर्णय असा केला, राज्यातील जे आपले वीज ग्राहक आहेत त्या वीज ग्राहकांकडनं या ठिकाणी विलिंग चार्जेस म्हणून त्या ठिकाणी वहन शुल्क वसूल केला जातो। तो वसूल केला जातो हा कोणत्याही नियमात बसत नाही, केंद्राच्या नियमात नाही, राज्याच्या ऍक्ट मध्ये नाही आणि तो जवळपास दररोज 35